नमस्कार तुम्हा सर्वांना. तर तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून मी स्वागत करते. आता हा सकाळचा टाईम झालेला होता आणि मी बाहेर आली होती. म्हटलं अंगण वगैरे सर्व धुवून घ्यावं आणि तितक्यातच हे काळं मांजरीचं पिल्लू आलं होतं आमच्याकडे. याला काही कामधंदा नाही, हा असाच येतो. आणि मस्त मी रांगोळीचं आणून ठेवलं होतं बाहेर, की म्हटलं चला आता अंगण वगैरे थोडं सुकलेलं आहे म्हटलं, तर आता मस्तपैकी अशी रांगोळी काढून घ्या. तर हा बघा, हा छोटा मुलगा माझा, हा असं यानं काळ्या मांजरीच्या पिल्लाबरोबर असं खेळतो. असं त्याला उचलतो, पकडतो. आणि ते पिल्लू पण गरीब आहे बरं, ते काहीच करत नाही त्याला तसं, ते पण खेळते याच्यासोबत. या दोघांची अशी इकडे मस्ती चालली होती मस्त. आणि ते ना आमच्याकडे ना 4 लव बर्ड्स आहेत, तर त्यामुळे आहे ना हे पिल्लू ना आमच्याकडे येणं जाण्याचं चालूच असते. याची अशी इच्छा आहे की कधी मी त्या लव बर्डला पकडू आणि खाऊन टाकू म्हणून तो ना त्याच्यासाठीच ना असं करत असतो, येणं जाणं. आणि हे बघा, आहे हा त्याला पकडत आहे आणि हा त्या लव बर्डमुळेच ना इकडे तिकडे असं लोळत आहे खाली. तर हे इकडं ना थोडं ओलं झालेलं होतं, म्हटलं इथे ना खराट्याने पाणी ना काढून घ्यावं म्हटलं. आणि हा बघा, हा आता इथं बसलेला आहे आणि याचं चालू आहे इथे झाड तोड, फुल तोड. याला ना पडायची पण भीती वाटत नाही बरं, नाही तर आमच्या पायऱ्यावरून पाणी सांडलेलं असलं की पडायची भीती वाटते. आणि हा पण बसला इथे रांगोळी काढायसाठी. आता इथे मी मस्तपैकी अशी हाय, मी इथे रांगोळी काढत असली की हा येतो मधातच आणि बस तो बोलत आहे की मला पण रांगोळी काढू दे, नाही तर मग तो कसा रांगोळीनं सांडून टाकतो. अशी तर सिंपल अशी ना छोटीशी रांगोळी काढली. आणि ही रांगोळी काय आमची संध्याकाळपर्यंत टिकत नाही बरं. माझा छोटा मुलगा आहे ना, हा डॉनच आहे बघा, हा आहे मध्यात पचपच पचपच करत. हा लगेच आहे ना 1 ते 2 घंट्यामध्येच रांगोळीनं मोडून टाकतो. आणि मग मी आता आली होती रांगोळी वगैरे काढून, आंघोळ वगैरे करून मी आली होती किचनमध्ये. हे मी ना कोपर घेतला आणि त्यामध्ये ना कणिक गाळून घेतलं. स्वयंपाकाची तयारी करावं म्हटलं आता. तर मला जेवढं कणिक पोळ्यासाठी लागते ना तेवढं मी असं मस्तपैकी ना चाळणीनं गाळून घेतलं. आणि यामध्ये मीठ टाकलं मी चवीनुसार. आणि असं मस्तपैकी पाणी टाकून ना कणिक छान असं मळून घेतलं. पोळ्यांसाठी ना थोडं नरमच कणिक मला आवडते, म्हणजे की पोळ्या कशा त्याने नरम येतात. तर पैकी असं कणिक मळून घेतलं. आणि याला आता ना थोडं पाणी लावून असं 10-15 मिनटं चांगलं असं मुरत एक साईड असं ठेवून द्यायचं. त्याने अशा मस्तपैकी लुसलुशीत पोळ्या येतात. आता इकडे मी ना वांगे घेतले. आता म्हटलं भाजीला काय करावं विचार पडलेला होता. मग मी वांगे आणलेले होते बाजारामधून, पावभर आणले होते मी बाजारामधून वांगे. तर असे छोटे छोटे मस्त काटेरी वांगे आणले होते मी बाजारामधून. तर इथे मी मस्तपैकी असे, मला वाटते पावभरच्या जवळजवळ वांगे होते हे, त्यातले 1-2 मी ठेवून दिले होते. म्हटलं कमी जास्त काही वाटलं तर नंतर मग घेता येतात म्हटलं वांगे. आणि मस्तपैकी असे ना एका वांग्याचे मी 4 फाका केल्या होत्या, अशा थोड्या मोठ्या मोठ्याच ठेवल्या होत्या, जास्त बारीक नाही केल्या होत्या. आणि असं चाकूने कापून पाण्यामध्ये एका गंजात पाणी घेतलं होतं मी आणि त्यामध्ये टाकले होते. आणि मी हे ना नवीन टॉप घातलं होतं. कसं दिसत होतं हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही टॉप माझ्यावर. आणि मी त्याच्यासोबतच ना इथे आलूही घेतले होते 2. त्यामध्ये आलूही थोडे मोठे मोठे करून कापून टाकले होते पाण्यामध्ये गंजामध्ये घेऊन. आणि याच्यासाठी मी ना एक ना मोठ्या आकारचा आहे ना कांदा घेतला होता. आणि खोबरे घेतलं होतं मी, छोटासा ना खोबऱ्याचा तुकडा घेतला होता मी मसाला तयार करण्यासाठी. आणि इकडे मी आता हे कांदा असा कापून घेत आहे. थोडा मोठा मोठा कापला होता कारण तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे पुढे. कांदा कापून घेतला मी. आता मी खोबरं घेतलं कापायसाठी. थोडं खोबरे असं थोडं बारीक बारीक करून कापून घ्यायचं आहे ना. म्हटलं याच कढईमध्ये मी ना खोबरं टाकून घेतलेलं आहे. खोबरं पण आपल्याला ना थोडं असं लालसरच भाजून घ्यायचं आहे, जास्त काळं असं करायचं नाही. त्यामुळे ना मग कसा मसाल्याचा ना कलर असा बदलून जातो. हे बघा, थोडं असं जास्त नाही काळं केलं मी, थोडं लालच ठेवलेलं आहे खोबरं भाजून घेतलं. आणि याला ना कढईचा गॅस मी बंद करून टाकला इथे.
आणि याला आहे ना थोडंसं थंड होऊ दिलं मी. आणि लसण, खोबरं, कांदा हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. आणि थोडासा वरून आहे ना हिरवा संबारही मी टाकला होता त्यामध्ये. आणि असं मस्तपैकी मिक्सरमधून फिरून घ्यायचं. बारीक असं आहे ना पेस्ट तयार करायचं ना. हे जर यामध्ये कसं थोडं जर झालं नाही ना पेस्ट जास्त बारीक, तर थोडंसं यामध्ये आहे ना मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं, ज्यामुळे असं बारीक मसाला तयार झाला होता. आता याच कढईमध्ये मी गॅस चालू केला आणि तेल टाकलं. मी यामध्ये चांगलं 2-2.5 पळ्या तेल टाकलं होतं मी. आणि हे तेल मस्तपैकी असं गरम झालं तर यामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकलं. हे असं छान तडतड झालं की यामध्ये मी लगेच हे जे आहे ना वांगे, आलू कापून ठेवलेले होते मी पाण्यामध्ये, ते पण मी यामध्ये आहे ना जसं जिरं मोहरी झालं की टाकून घेतले होते. हलवायचं आहे. आणि नंतर मग आहे ना यावर थोडंसं ताट जे आहे ना ते झाकून ठेवून द्यायचं, जेणेकरून ते आहे ना तेलामध्ये थोडंसं चांगलं फ्राय होतात तेलामध्ये. चम्मचने मी असं मस्त खालीवर करून घेतलं. आता इथे मी ठेवलेलं आहे ताट आणि त्यामध्ये मी लाल मिरची, हळद, थोडासा काळा मसाला आणि थोडासा एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे यामध्ये टाकायसाठी. आणि मी ना यामध्ये थोडंसं मीठही टाकलं होतं की जेणेकरून आहे ना आलू जे आहे ना ते थोडे ना लवकर शिजले पाहिजे म्हणून. तर वापस इथे मी प्लेट अशी झाकून ठेवली भाजीवर. ती अशी नाही एकीकडून उघडी पडत होती प्लेट. मग आता हा मसाला आहे आपण मिक्सरमधून काढलेला आहे बघा कसा किती छान असा हे झालेला आहे बारीक. आणि हा मसाला तर या भाजीमध्ये आपण टाकून घ्यायचा. आणि मस्तपैकी हे पण आहे ना असं खालीवर आहे ना असं चम्मचने चांगलं हलवून घ्यायचं. ते मी आहे ना लाल आणि तिखट आहे ना काढलेलं मी वेगळं, ते पण यामध्ये मी टाकून दिलं. आणि याला असं थोडंसं वापस हलवून घ्यायचं. आणि नंतर पुन्हा थोड्या वेळेपर्यंत याला प्लेट ठेवून आहे ना थोडंसं आणखी शिजून घ्यायचं. याची टेस्ट एवढी भारी लागत होती, खूप छान भाजी झालेली होती. मसाल्याने या भाजीला अजून आणखी टेस्ट आली होती. थोडंसं ना लाल मिरची कमी वाटत होती म्हणून मी थोडीशी वरतून अजून लाल मिरची ॲड केली यामध्ये. आता 2-3 मिनटं याला थोडंसं वाफू दिलं. आणि नंतर वरतून कोथिंबीर टाकला आणि मस्त खालीवर असं परतून घेतलं. आणि भाजी इथे तयार आहे. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि आता मी ही कढई उचलून बाजूला ठेवली. आणि मी आता घेतलं होतं मी कणिक जे भिजवून ठेवलं होतं आणि यामध्ये पीठ टाकलं मी पोळ्यांना लावण्यासाठी. आमच्या यांनाही जायचं होतं आणि माझ्या मोठ्या मुलालाही शाळा होती. आणि मी मस्तपैकी इथे ना एक पोळी जी आहे ती लाटून घेतली. मग त्यांना मी दिलं पहिले जेवायसाठी. आणि नंतर मी मोठ्या मुलाच्या टिफिनसाठीही एक पोळी न थंडी करायसाठी ठेवून दिली होती. अशा प्रकारे माझी इथे ही एक पोळी बनली होती. आणि मस्तपैकी याला मी असं शेकून घेतलं पोळीला. आणि मग या पोळीला आहे ना वरतून मी असं तूप लावलं छान. आणि हे बघा मी ताट आहे ते वाढून घेतलं. आणि ही ती भाजी. आता मी हे ताट नेऊन माझ्या मिस्टरांना दिलं जेवण करायसाठी. यांना मी ताट इथे ठेवून दिलं होतं जेवण करायसाठी. मग नंतर मी लागली माझ्या कामाला. हे गेले होते यांचे. मग मी पटकन कपडे वगैरे धुवून टाकले आणि नंतर झाडझूड केली. आणि आता म्हटलं चला पोछा लावून घ्यावं. तर हा बघा हा आला मला मदत करायसाठी. इथे प्रत्येक कामात याचा सहभाग असतोच. कोणतंही काम असो, मग ते झाडून काढणं असो की पोछा लावणं असो. मग मी पहिले किचनमध्ये मस्तपैकी असा पोछा लावून घेतल्याच्या नंतर मग मी आली इकडे हॉलकडे. आणि बघा हा महाराज आलेच. हे महाराज मध्ये. आणि हा पण बोलला मम्मी मी पण तुला मदत करतो. आणि तो ही लागला पोछा लावायसाठी मस्तपैकी असा. बस मी हेच वाट बघत आहे की मस्त हा पण पटकन लवकर मोठा झाला पाहिजे, म्हणजे मला याने कामाला मदत केली पाहिजे. त्यानंतर मी वापस संध्याकाळची वेळ झाली होती. आता 6:15 झाले होते संध्याकाळचे. मग मी दिवाबत्ती करून घेतली होती. आणि मग रवा आणि दही याची आहे ना मी उत्तप्पा बनवला होता रव्याचा दही टाकून. तर मी 4 ते 5 वाटी रवा घेतला होता आणि त्यामध्ये मी अर्धा लिटर च्या जवळ मी त्यामध्ये दही टाकलं होतं की जेणेकरून त्यांना ना असा आंबूसपणा आला पाहिजे म्हणून. मी इकडे 2 कांदे घेतले होते, ते असे बारीक चिरून घेतले. आणि कांदा इतका म्हणजे तेज होता खूप, माझ्या डोळ्यात खूप पाणी येत होतं.
त्यानंतर 2 टमाटे घेतले मी. आणि इथे वेणी पण नव्हती घातली होती मी. ही टमाटरही बारीक अशी मस्तपैकी चिरून घेतले. आणि हे आहे ना रवा आणि दही आहे ना ते मिक्स करायचं. त्यामध्ये थोडासा सोडा आणि मीठ टाकून आहे ना अर्धा तास असं बाजूला ठेवून द्यायचं. खूप पातळ असं नाही करायचं, थोडं जाडच ठेवायचं, जेणेकरून ते असं मुरलं पाहिजे म्हणून अर्धा तास असं ठेवून द्यायचं. आता हा कांदा आणि हे बारीक टोमॅटो मस्तपैकी असं कापून घेतलं. आणि त्यानंतर घेतली मी कोथिंबीर, संभार. आम्ही संभारच बोलतो याला. संभार असा घेतला मी आणि तोही असा मस्तपैकी ना कापून घेतला. माझ्याकडे ना हा मी आमच्या समोरच्या ताईंचा तवा आहे. मला घ्यावा लागते तवा, माझ्याकडे नाही. तवा असा छान गरम होऊ दिला. मग याच्यावर तेल आणि पाणी टाकून तवा पुसून घेतला. आणि हे जे आहे ना डोस्याचं म्हणजे रव्याचं बॅटल उत्तप्प्याचं, ते असं टाकून चांगलं स्प्रेड करून घ्यायचं यावर. आणि नंतर आहे ना यावर आहे ना कांदा, टोमॅटो आणि संबार आहे ना तोही असा मस्तपैकी टाकून घ्यायचा. याच्यानंतर टोमॅटो आणि शेवटी मग संभार टाकून घ्यायचं बारीक चिरलेली. आणि थोडीशी आहे ना जी आपण लाल मिरची असते ना आपली, ती अशी ना चम्मचने अशी वरून आहे ना ती पण टाकायची. म्हणजे कसं थोडं ना तिखट छान लागते खायसाठी. आणि जर का तुम्हाला आवश्यक असेल तर वरून थोडं मीठही टाकून घेऊ शकता तुम्ही. पण मी त्यामध्येच थोडं मीठ ॲड केलेलं होतं, पण मी वरून काय मीठ काय टाकलं नाही. हे बघा ही मिरची टाकलेली आहे मी वरतून. आणि याला मस्त तेल टाकून ना असं मस्तपैकी असं शेकून घ्यायचं उत्तप्प्याला. हे झटपट बनणारे उत्तप्पे आहे रव्याचे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात बरं. तुम्ही नक्की ही पण रेसिपी माझी ट्राय करून बघा. आता मी इथे हे भांडे घासत आहे माझे पडलेले. आणि आता इथे माझं काम झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बाय बाय, सी यू सून.